Hello students, I am Vishnu Sorovar from Sri Saraswati Bhuvan High School, Aurangabad. Today we are going to start the poem from English course book of Standard 10th. The title of the poem is here 3.1 If, written by Rudyard Kipling. He was born in 1865 and was died in 1936. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजी मधील 3.1 इफ नावाची जी पोएम आहेत, ही पोएम आपण शिकणार आहोत. जी अतिशय महत्वाची असणारी पोएम. या पोएमचे या ठिकाणी पोएट्स आहेत रडयार्ड किपलिंग, ज्यांचा जन्म 1865 झाला आणि त्यांचा मृत्यू 1936 साली झालेला आहे. ओके, वी विल स्टार्ट द पोएम. Before going to start the poem, here this poem deals with advice given by a father to his son. ही जी कविता आहे अतिशय महत्वाची कविता. लक्षात घ्या बाळांनो, जसं तुम्हाला सुद्धा somebody advises you, तुम्हाला सुद्धा कोणीतरी ऍडवाइस करत असतं. सेम थिंग इज हिअर. इथं सुद्धा अशाच प्रकारचे एक ऍडवाइस दिलेले आहेत. आणि ते ऍडवाइस म्हणजे काय? एका वडिलांनी आपल्या मुलाला दिलेलं ऍडवाइस. कशासाठी? टू बिकम अ परफेक्ट मॅन. तर हाऊ टू अचीव द गोल इन लाईफ. आपल्या जीवनात आपलं ध्येय कसं साध्य करायचं आहे, किंवा आपण कसं काहीतरी मिळवायचं आहे, हार्डवर्क कसं करायचं आहे. आणि ते करत असताना या ठिकाणी आपल्याला काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. जसे की आता COVID-19च्या संदर्भात ज्या काही गाईडलाईन्स आहेत, मग अशाच प्रकारच्या काही गाईडलाईन्स सुद्धा आपल्याला दिलेल्या आहेत, त्या यशस्वी होण्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत, ज्या तुम्हाला सुद्धा 10वीच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. ओके, देन अनदर थिंग इज मेन्शन हिअर. हिअर रुडयार्ड किपलिंग was awarded the Nobel Prize at the age of 42 in 1907. तर 1907 साली वयाच्या 42व्या वर्षी, लक्षात घ्या किती वय कमी आहेत, अशा वयाच्या 42 वर्षी त्यांना जागतिक कीर्तीचं जे पारितोषिक आहेत, जे बक्षीस आहेत, रिवॉर्ड आहेत, नोबेल प्राइज नावाचं, ते त्यांना लिटरेचरसाठी, ज्यांनी इंग्रजीमध्ये लिहायला सुरुवात केलेली आहे, लक्षात घ्या, त्यांना ते पारितोषिक मिळालेलं आहे. ओके, लेट्स स्टार्ट the poem. This poem consists 3 stanzas. 3 कडवे महत्वाचे, लक्षात घ्या. and each stanza having 8 lines. प्रत्येक कडव्यामध्ये 8 ओळी दिलेल्या आहेत. ओके, let's see stanza first. Okay, just here. If you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you. Very first line here poet deals with, or poet advises us, if you can keep your head. आता इथं कीप युअर हेड म्हणजे डोकं चालवा असा अर्थ नाही बरं का, याचा अर्थ वेगळा आहे. हिअर इफ यू कॅन कीप युअर हेड बट वेन ऑल मेन डाउट्स यू, वेन द मेन्स अराउंड यू स्टार्टेड टेकिंग डाउट यू, ऍट दॅट टाइम कीप सायलेंट. शांत राहायला शिका. लेट देम टेकिंग डाउट ऑन यू, बट कन्सिडर इट. कधी कधी मान्य सुद्धा करा why they are taking doubt on you. So are losing their tempers. त्यांना राग यायला लागलेला आहे, क्रोध करायला लागले तुमचा ते, and they started blaming on you. They mean people, those who are around you, तुमच्या सभोवती असणारे लोक तुमच्यावर ब्लेम करत आहेत. at that time just you can keep silent, keep calm, तुम्ही शांत राहा. लेट देम टेकिंग डाऊट. ओके, त्यांना घेऊ द्या, डाऊट काय घ्यायचं घेऊ द्या. कीप युअर हेड, तुमचं डोकं शांत ठेवा, असा अर्थ या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, नाउ नेक्स्ट लाईन. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू, बट मेक अलाउन्सेस फॉर देअर डाउटिंग टू. हिअर अगेन, हिअर पोएट advises his son, or advises to all of us. You can trust yourself when all men doubt you. When the people, those are around you, taking doubt on you, at that time, trust yourself. स्वतःवर विश्वास ठेवा. बी कॉन्फिडंट. आत्मविश्वास तुमचा स्वतःवर पाहिजे.
लेट देम डाऊट यू. कोण काय बोलत आहेत तिकडे लक्ष देऊ नका. डोंट पे अटेन्शन टॉवर्ड्स देम. देन but make allowances for their doubting too. Here, make allowances for their doubting too means let them taking doubt. But again, very important message is here. You people, you means don't take doubt on others. Instead of म्हणजे बघा आपण दुसरा डाऊट नाही घ्यायचा. आपल्यावर कोणी डाऊट घेत असेल आपण मात्र त्याच्यावर डाऊट घेऊ नका. हा अतिशय महत्वाचा मेसेज दिलेला आहे. नॉट सॉरी नेक्स्ट लाईन. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग or being lied aloud, don't deal in lies. In the next line, here poet advises, if you can wait. Here poet says, never tired by waiting. Don't tired by waiting. Here, एखादीच आपण वाट बघत असेल ना, डोंट फील टायर्ड. या ठिकाणी थकवा आला असं दाखवू नका किंवा थकू नका तुम्ही. Or being lied aloud, don't deal in lies. This is the business of other people to tell lie. त्यांचा धंदा आहे. Don't participate in the business of lie people. Don't support them. त्यांना तुम्ही सपोर्टही करू नका आणि त्यांच्यात पार्टिसिपेटही होऊ नका. And in the next line, or being hated, don't give way to hating, and yet don't look too good nor talk too wise. In this line here poet again advises being hated. Suppose you are hated by someone, some people, दुसरे तुमचा तिरस्कार करतात. अशा वेळेला काय करायचंय? Don't give way to hating. Don't give an opportunity to the other people. Don't give the chance to the other people. दुसऱ्यांना संधी देऊ नका. कशाची? Here hating. हेट आपला कोणी हेट केला पाहिजे अशा प्रकारे संधी देऊ नका. म्हणजे आपलं बिहेवियर जे आहेत हे आपण चेंज केलं पाहिजे. आणि हे करताना काय करायचंय? वेन अदर पीपल हेटिंग यू, ते केव्हा तिरस्कार करतील? तर नेक्स्ट लाईन आन्सर इज गिवन हिअर इन द नेक्स्ट लाईन. येट डोंट लुक टू गुड. डोंट लुक टू गुड हे चांगलं दिसू नका का असं? अशा अर्थाने नाहीये तुम्ही चांगले कपडे घातले, झटपट कपडे घातले, त्या अर्थाने या ठिकाणी ही फ्रेज दिलेली नाहीये. डोंट लुक टू गुड म्हणजे इथं तुम्ही इथं म्हणाले नॉट टॉक टू वाईज म्हणजे तुमच्याकडे जे काही शहाणपण आहेत, मराठीत एक म्हण आहे त्याला, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. बरोबर आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्या ज्ञानाचा उदयही करू नका. मी फार शहाणा आहे, मी फार ग्रेट आहे, म्हणजे अशा अर्थाने तुम्ही तुमच्या ज्ञानाचं या ठिकाणी त्याला काय म्हणता येईल, समोर प्रदर्शन त्याला म्हणतील ना, हे प्रदर्शन मांडू नका. डोंट लुक टू गुड म्हणजे मी अति हुशार आहे असं कोणाला दाखवू नका. अँड नॉट टॉक टू वाईज, अति शहाणा म्हणजे उंटावर शहाणे असं म्हणतात ना, अशा लोकांसारखंही तुम्ही बोलू नका. Now let's see the second stanza. In the second stanza, here first line, you have, if you can dream and not made dreams your masters. If you can think and not make thoughts your ends. Here poet advises us, or poet advises his son. He says, if you can dream and not made dreams your masters. Here poet advises, see a dream, see a big dream. Like Dr. APJ Abdul Kalam always says, see a big dream. स्वप्न बघा. स्वप्न बघायला काय हरकत नाही. सीइंग अ ड्रीम इज नॉट अ प्रॉब्लेम. स्वप्न बघणं हे काही प्रॉब्लेम नाही आहेत. बट हिअर ड्रीम्स, पोएट सेज, इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेड ड्रीम्स युअर मास्टर. हिअर मास्टर म्हणजे काय? गुलाम. तुमचा मालक होऊ देऊ नका. म्हणजे गुलाम होऊ देऊ नका म्हणजे काय? तर डोंट बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर ड्रीम्स. तुमच्या स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका. अँड इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर ड्रीम, यू कांट डू एनिथिंग टू अचीव युअर टार्गेट, युअर गोल्स, युअर अचीवमेंट.
तुम्ही जर एकदा का त्या स्वप्नांच्या आहारी जर गेलात ना, फक्त स्वप्नच जर बघत राहिले, स्वप्नांचे गुलाम जर झाले ना, तर जीवनात तुम्ही काहीच करू शकत नाही. तुमचं टार्गेट अचीव्ह करायला तुम्हाला त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये. हे माझं नाही बरं का, हे कवीचं सजेशन आहे. यू कांट डू एनिथिंग टू अचीव्ह युअर टार्गेट, बट वेन इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर ड्रीम्स. इन द नेक्स्ट लाईन पोएट सेज यू कॅन थिंक्स. यू कॅन थिंक्स, तुम्ही विचार करा. यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स ऑफ युअर एम. थॉट्स युअर एम मीन्स जस्ट डोंट मेक युअर थॉट्स युअर एम. तुमच्या जीवनात केवळ विचारच करीत बसू नका. काय तर त्या विचारानुसार तुम्ही ऍक्टिव्हिटी करा. इन द नेक्स्ट लाईन पोएट सेज इफ यू कॅन मीट विथ triumphs and disasters and treat those two imposters just the same. In this line, poet again advises here, if you can meet with triumphs. ट्राम्प्स म्हणजे अमेरिकेचे आताचे राष्ट्राध्यक्ष नाही बरं का, ते ट्रम्प आहे. हे ट्राम्प्स मीन्स विक्ट्री, विजय, व्ही फॉर विक्ट्री. अँड डिझास्टर हिअर there are two types of imposters and disaster means lost. Okay, there are two types of imposters. दोन प्रकारचे, त्याला आपण आपली फसगत करणार ज्याला म्हणतात ना, असे दोन प्रकारचे या ठिकाणी एक प्रकारचे विचार आहेत. सो हिअर पोएट सेज इफ यू कॅन मीट विथ triumphs and disaster means if you can win or if you can lose, if you can डिफीट. जर तुम्ही विजयी जरी झाला तरी काय करा, डोंट बिकम एक्साइटेड. तुम्ही एक्साइट होऊ नका. कशामुळं? जिंकलो म्हणून, मी जिंकलो. अँड देन इफ यू डिफीट, डोंट बिकम सॅड, अनहॅपी. सो व्हॉट कॅन यू डू? ट्रीट दोज टू इम्पोस्टर जस्ट द सेम. जस्ट यू हॅव टू लिव्ह लाईफ ॲज प्रिव्हियस. जरी तुमच्या जीवनात बघा विजय झाले म्हणजे तुम्ही फार काही मिळवलं, तुम्ही हरलात म्हणजे सर्व काही तुमचं लॉस झालं, किंवा मी आता गरीब झालो, दोन्ही गोष्टी असतात जीवनात. ह्या गोष्टी घडत असतात. इट हॅपन्स इन लाईफ, एनीबडीज लाईफ. प्रत्येक जीवनाचे चढ उतार येत असतात. पण मराठीत आणखी एक म्हण आहे, सांगू घेतो या ठिकाणी. ती म्हण अशी आली आहे की श्रीमंती आली तर माजू नका आणि गरिबी आली तर लाजू नका. दोन्ही गोष्टी आहेत. सो यू हॅव टू जस्ट लिव्ह द कॉमन लाईफ, ओके, ॲज द प्रिव्हियस, ॲज द सेम. इन द नेक्स्ट लाईन, इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन, ट्विस्टेड बाय नाव्स टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट लाईन. Important advice is given here by the poet. Poet says, if you can bear to hear means you have a capacity to hear whatever the words you have spoken. हाँ, मैंने ही ये बोला है. तुम्ही agree whatever you have spoken. तुम्ही agree व्हा. हो, मी बोललेलं. जर तुम्ही बोलला असाल तर मी बोललोच आहे, याला तुम्ही ऍग्री व्हा. ओके, हिअर बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन. जे काही बोलला तुम्ही, स्पोकन वर्ड, यू हॅव टू ऍग्री विथ द स्पोकन वर्ड, व्हॉट एव्हर यू हॅव स्पोकन. अदरवाइज ट्विस्टेड बाय नाव टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स. हिअर नाव्स मीन्स dishonest person. We can say rascal person. If you have no capacity to hear the truth you have spoken, तुम्ही जे शब्द बोलला ते जर ऐकण्याची मानसिकता जर तुमच्यात नसेल ना, तर काय होईल माहितीये का? What will happen? The nerves. The rascal person will twist your words, your spoken word, and they will try to spread the rumor about you. तुमच्याविषयी काहीतरी ते वेगळं पसरवण्याचा प्रयत्न करतील. इट मीन्स दे विल ट्राय टू स्प्रेड
they will try to set a trap to make you fool. तुम्हाला फुल करण्यासाठी, फुल म्हणजे या ठिकाणी मूर्ख बनवण्यासाठी they will do. They will means the twisted by nerves. हे ते nerves आहे. So don't give the chance to the nerve to make you fool. So be careful. तुम्ही या ठिकाणी काळजी करायला पाहिजे, केअरफुल राहायला पाहिजे. ओके, इन द नेक्स्ट लाईन, or watch the things you gave your life to broken and stoop and build them up with worn out tools. In this line, poets advises us. Poet says, watch the things you have gave your life to broken. So in your life, you spent your whole life to achieve your target, to achieve your aim. You spent your whole life, but you didn't have. तुम्ही संपूर्ण हयात, तुमची जिंदगी, त्याला म्हणते ना पूर्ण आयुष्य, तुम्ही काहीतरी मिळवण्यासाठी खर्च केलेला आहे हो, बट यू डिडंट हॅव. पण तुम्हाला त्यामध्ये यश आलं ते मिळालेलं नाहीये, यश आलं नाही. मग अशा वेळेला तुम्ही काय करायचे? सो डोंट बी नर्वस, डोंट बिकम what can I say, discouraged. Don't become discouraged. Again, we can say, don't lose your hope of life. Don't lose your interest. बघा, तुमचा इंटरेस्ट त्या ठिकाणी तुम्ही कमी करू नका. तुमच्या होप, जीवनाच्या ज्या होप्स आहेत हॅपी लाईफच्या, त्या सोडू नका. डोंट डिस्करेज, डोंट बिकम डिस्करेज. तुम्ही डिस्करेज होऊ नका. तर मग काय करा? द लास्ट लाईन, अँड स्टूप अँड बिल्ड देम अप with worn out tools. Now you can again start from the right from त्या जिथं तुम्हाला यश मिळालं नाही तिथूनच पुन्हा you can start to build them up. whatever tools remain with you. तुमच्या सोबत जे काही रूल्स त्या ठिकाणी राहिलेले आहेत, जे काही त्या ठिकाणी टूल्स राहिलेले आहेत ना, तुमच्या जेवढं काही राहिलं ते तुमचं आहे, आणि तिथूनच तुम्ही यू कॅन स्टार्ट फ्रॉम राईट प्लेस. यस, हिअर इज द पोएम फ्रॉम हरिवंश राय बच्चन. आई वॉन्ट टू शेअर सम लाइन. कोशिश करने वालों की हार कभी नहीं होती. इट्स अ व्हेरी व्हेरी फेमस पोएम फ्रॉम हरिवंश राय बच्चन. बघा, तिथून तुम्ही सुरुवात करा ना, काय हरकत नाहीये. कारण तुम्ही इफ यू ट्राय अँड ट्राय ॲट लास्ट यू विल. म्हणजे बघा, तुम्ही सुरुवात केली ना तर तुम्हाला निश्चितच यश मिळणार आहे बाळांनो. इन द थर्ड स्टांजा, हिअर रुडयार्ड किपलिंग advises his son. If you can talk with crowds and keep your virtue, or walk with kings nor lose the common touch. Very important message is given here. How to behave. Here, if you can talk with crowds, means while talking with crowds, while talking with common people, and walking with kings. Okay, there are no kings nowadays, but elder persons are there. So while walking with elder persons, we can say, म्हणजे बघा, आजच्या काळात राजे महाराजे राहिले नाहीयेत, पण आपल्यापेक्षा मोठी, वयाने मोठी, मानाने मोठी, सन्मानाने मोठी असणारी व्यक्ती तर आहेच ना. तर अशा लोकांसोबत आपण वॉकिंग करत असताना किंवा टॉकिंग करत असताना, टॉकिंग विथ कॉमन पीपल, टॉकिंग विथ क्राउड्स अँड वॉकिंग विथ किंग्स और एल्डर पर्सन. सो नॉर लूज द कॉमन टच. नॉर लूज कॉमन टच मीन्स मर्यादा आपण पाळल्या पाहिजे. डोंट क्रॉस द लिमिट. म्हणजे एखाद्या मोठ्या माणसं बोलता आपण कसं बोललं पाहिजे, आपलं लिमिट सोडलं नाही पाहिजे. डोंट लूज द कॉमन टच. सो व्हाईल टॉकिंग विथ कॉमन पीपल, कीप युअर व्हर्च्यूज. कीप युअर व्हर्च्यूज मीन्स यू हॅव टू मेंटेन युअर मॉरल स्टँडर्ड. आपण इतरांशी जेव्हा बोलतो ना, तर आपलं मॉरॅलिटी जे आहेत, मॉरल स्टँडर्ड जे आहेत, हे लूज करायचे नाहीत. यू हॅव टू कीप युअर मॉरल स्टँडर्ड. Then in next line, if neither foes nor loving friends can hurt you, if all men counts with you, but
none too much. Here again, what advice is, if neither foes means enemies. If neither foes nor loving friend can hurt you, but when? When they will not hurt you. ते तुम्हाला कधी हर्ट करणार नाही, but when? When all men count with you, but not too much. So count all men equal. Don't make partiality. Be impartial. Don't make differences or difference. म्हणजे आपण भेदाभेद करू नका, भेदभाव करू नका. Because it is injustice. It is against the humanity. ते माणुसकीच्या विरोधात आहे, अन्याय आहे. And if you make differences between the people or among the people, then definitely you will create enemies. तुम्ही अशा वेळेला शत्रू तयार करणार आहे जर तुम्ही पार्शिलिटी केली तर. मग त्यासाठी काय करायचे? And definitely your enemies or your faithful friends also, loving friends also, they can hurt you. ते तुम्हाला त्यावेळेला निश्चितपणे जर तुम्ही पार्शिलिटी केली तर डेफिनेटली they will hurt you. So be impartial. Don't make partiality. तर तुम्ही काय करा? भेदाभेद करू नका, पार्शिलिटी करू नका. Okay. Then in next line, if you can fill the unforgiven minutes with 60 seconds worth of distance runs. Here in the next line, poet advises us, if you can fill the unforgiven minutes, so make good use of every single minutes. Here there are 60 seconds. 60 सेकंड इन अ मिनिट. एका मिनिटामध्ये सर 60 सेकंद आहे. जरी आपल्याला वाटलं हा वेळ काही नाहीये, हा सेकंड म्हणजे काहीच नाही, बट ही जी वेळ आहेत ना, इट्स अ लॉंग जर्नी ऑफ लाईफ. आपल्याला वाटतं 1 मिनिट 1 सेकंद असं काहीच आहे, पण इट्स अ लॉंग जर्नी ऑफ लाईफ. हा जीवनाचा प्रवास आहे, खूप मोठा आहे, लक्षात घ्या. सो यूज अ सिंगल और एव्हरी सिंगल मिनिट्स इन लाईफ, बिकॉज टाइम इज व्हेरी व्हेरी प्रेशियस. Time is money, and once you have lost the time, or once time has gone, never come back again. एकदा गेलेली वेळ असते ना, पुन्हा येणार नाही जीवनामध्ये. सो त्या वेळेचा तुम्ही सदुपयोग करा. सो मेक अ गुड यूज ऑफ एव्हरी सिंगल मिनिट. ओके, विच कंटेन 60 सेकंड्स. त्याच्यात आपल्याला वाटतं एक मिनिटाचा फ्रॅक्शन केलेलं, एका मिनिटाचा फ्रॅक्शन केलं, सेकंड मध्ये केलं तर त्याचे 60 सेकंद होतात. पण त्या प्रत्येक सेकंदाचा उपयोग करा. आणि तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, आता इन दिस पेंडेमिक सिच्युएशन यू हॅव टू मेक गुड यूज ऑफ एव्हरी सेकंड, एव्हरी मिनिट्स. कारण आता ही वेळ अतिशय महत्वाची, लक्षात घ्या. सध्या शाळा बंद आहेत, या काळात ऑनलाईन लेक्चर चालू आहे, पण अशा वेळेस तुम्हाला घरी सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे. अदर सोर्सेस जे ते अवेलेबल करावं लागणार आहे. या गेलेल्या वेळेचा म्हणजे वेळ जाऊ देऊ नका. गेलेल्या वेळेचा तुम्हाला सदुपयोग करावा लागणार आहे. जर तुम्हाला इफ यू वॉन्ट टू अचीव युअर टार्गेट, तुम्हाला जर टार्गेट या ठिकाणी अचीव करायचं असेल तर. आणि इन द लास्ट 2 लाईन्स, these 2 lines are very very important. Here poet says, yours is the earth and everything that is in it, and which is more, you will be a man, my son. Poet says, if you follow all the above rules, if you follow all the above guidelines, or if you follow all the advices given in 3 stanzas, जर तुम्ही या 3 स्टँजाज मध्ये दिलेले ऍडवाइसेस असेल, गाईडलाईन्स असेल, रूल्स त्याला म्हणता येईल, और कोड ऑफ कंडक्ट, हा एक फार महत्वाचा शब्द आहे, कोड ऑफ कंडक्ट. इफ यू फॉलो ऑल दीज रूल और गाईडलाईन, देन definitely you will the master of the earth. Whole earth is your. ही संपूर्ण धरती, ही पृथ्वी तुमची आहे, तुमची. Definitely, and you will be the master of, and whatever in it, or whatever on the earth, या पृथ्वीवर जे काही आहेत, पृथ्वीवर जे काही अवेलेबल आहेत,
यू विल बी द मास्टर ऑफ ऑल दिस थिंग. त्या सर्व गोष्टी तुम्ही मालक होणार आहे. अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज मेन्शन हिअर इन द लास्ट लाईन. अँड विच इज मोर, यापेक्षा जास्त काय पाहिजे, विच इज मोर, याहीपेक्षा जास्त सर्वात महत्वाचं आहे, यू विल बी अ मॅन. यू विल बी, यू विल बिकम अ परफेक्ट ह्युमन बीइंग. यू विल बिकम अ परफेक्ट मॅन, माय सन, माझ्या मुला. तर यापेक्षा तुला दुसरं काय पाहिजे. अरे तू सर्वात महत्वाचं म्हणजे या पृथ्वी तलावरचा सक्सेसफुल पर्सन, सक्सेसफुल ह्युमन बिंग होणार आहेत. पण केव्हा, इफ यू फॉलो ऑल दीज रूल्स, rules or guidelines. Okay. Thank you.